नमस्कार. कालपासून आपण किंवा मागच्या लेक्चरपासून आपण एक नवा अभ्यासक्रम किंवा नवीन चॅप्टर इतिहासामधला अभ्यासक्रमासाठी घेतलेला आहे. त्याचंही टायटल जे शीर्षक आहे, जो विषय आपण समजून घेतोय, तो विषय सुद्धा भारतीय इतिहासाशी संबंधित आहे, की ज्याचं प्रमुख टायटल भारताचा इतिहास असंच आहे. आणि मागच्या काही मॉड्यूल्समध्ये आपण भारताचा इतिहास समजून घेतोय, परंतु तो टप्प्याटप्प्याने प्राचीन, मध्ययुगीन वगैरे अशा एका कालक्रमानुसार तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपण जे एक नवीन प्रकरण सुरू केलं आहे, की ज्याला आपण 18व्या शतकाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मागच्या मागच्या व्याख्यानामध्ये आपण 18व्या शतकातला घेऊन जे वेगवेगळे पैलू, दृष्टिकोन, त्याच्याबद्दलचा इतिहास आहे, याचा आढावा घेतला. परंतु ते 18वं शतक नेमकं जेव्हा सुरू होतं, तर त्याचा जो कालगणना आहे किंवा त्याचा जे काय समावेश आहे, तो आधुनिक भारतामध्ये केला जातो. पर्यायाने आपण या लेक्चरपासून किंवा मागचा हा जो काही कोर्स कोड आहे PHIC 134, यामध्ये आपण भारताचा इतिहास समजून घेतोय, परंतु तो प्रामुख्याने कालगणनेनुसार किंवा इतिहासाने जे काही साचे पाडलेत कालखंडाचे, त्यानुसार आपण तो आधुनिक भारताचा इतिहास म्हणून समजून घेतो. मागचं जो काही इतिहास होता तोही भारताचा होता, पण त्याचंही शीर्षक भारताचा इतिहास, परंतु त्याच्यासमोर हे जे काही वेगवेगळे कालखंड दिले गेलेले आहेत, ते कालखंड हे त्याचं वर्गीकरण करण्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांना ते सोपं जातं. त्यामुळे 1707 पासून पुढे हा खरं तर आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो. यामध्ये सुद्धा वेगवेगळी मतमतांतरे, वादविवाद इतिहासकारांमध्ये चर्बण चाललेली आहे. म्हणजे नेमकी आधुनिक भारताची सुरुवात कधीपासून सुरू झाली, हा तो विवादाचा किंवा चर्चेचा बिंदू आहे. म्हणजे ती 1707 पासून सुरू झाली, ती 1757 जेव्हा प्रत्यक्ष प्लासीची लढाई झाली होती तेव्हापासून सुरू झाली, की हे थिमॅटिकल आपण याच्याकडे बघतो. म्हणजे मध्ययुगीन आणि आधुनिकचा जो काही कालगणना आहे, जे काही वर्गीकरण आहे, त्याचा नेमका आधार काय. परंतु प्रामुख्याने जसा मध्ययुगीन जो काळ आहे, तो मुघल साम्राज्याच्या ऱ्हास याच्यानंतर सुरू होण्याबद्दल प्रचलित मत आहे, किंवा त्या मताला घेऊन बऱ्याचशा इतिहासकारांचं आणि बऱ्याच अभ्यासकांचं थोड्याफार प्रमाणात एकमत झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मूलतः नेमकं कोणत्या सालापासूनचा इतिहास हा आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणून गणतो, त्याऐवजी यामध्ये एक थीम जी काय आहे, जी प्रमुख डॉमिनंट असा दृष्टिकोन आहे, की मुघल कालखंडाचा, मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाल्याच्या नंतर सुरू होणारा एकंदरीत सर्वच कार्यकाळ हा आधुनिक भारताचा कार्यकाळ म्हणून किंवा आधुनिक भारताचा इतिहास म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतो. तर अशा एका थीमवर सुद्धा हा आधुनिक भारत आणि त्या संदर्भातली कालगणना किंवा त्या संदर्भातल्या इतिहासाचा दृष्टिकोन आपल्याला समजून घेता येऊ शकतो. त्यामुळे प्रामुख्याने हा जो काय हे जे काही कोर्स कोड आहे BHIC 134, याच्यामध्ये आपण ज्या वेळेस प्रत्यक्ष आधुनिक भारताला सुरुवात झाली तिथपासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत आणि तो स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा पहिलं प्रजासत्ताक दिन साजरा करेपर्यंत, म्हणजे भारताचा प्रजासत्ताक रिपब्लिकन स्टेट्स म्हणूनचं जे काय स्टेटस आहे ते ॲक्वायर होईपर्यंतचा असा तो काळ आहे. म्हणजे खरं तर 1707 ते 1950 असा जो जवळजवळ 200 वर्षाचा कालखंड आहे, तो आपण त्याला आधुनिक भारत म्हणू शकतो. आता आधुनिक भारताची सुरुवात जी झाली, त्याचा जो प्लॉट आहे, त्याची जी पार्श्वभूमी आहे, त्याचा एक थोडक्यात आढावा आपण मागच्या व्याख्यानात घेतलाय. आणि जो प्लॉट आहे 18वं शतक, 1701 पासून सुरू होणारा जो काही हे जे शतक आहे 1700 ते 1800, हा 18वं शतक म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आणि आपण आतापर्यंत इतिहासातले वेगवेगळे मुद्दे चर्चेमध्ये अशा पद्धतीने घेतले, की 18वं शतक हे बऱ्याच इतिहासकार आणि समाज विज्ञानाविषयक अभ्यासकांसाठी आकर्षणाचं बिंदू ठरले. कारण त्यामध्ये कुठलीही एक पद्धतीची रचना, ती सामाजिक असो, राजकीय असो, अशी ती दिसत नाही. म्हणजे तो एक स्थित्यंतराचा सुद्धा काळ आहे. म्हणजे जसं मुघल साम्राज्याचा अस्त झालाय आणि नवीन काय येऊ घातलेलं आहे, त्याचं पूर्णपणे सत्ता स्थापित झालेली नाही राजकीय दृष्ट्या.
नवीन आलेला जो काही नवीन साम्राज्याचा बीजरोपण होतं त्या काळातलं, तो होतं कंपनीद्वारे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा त्याला आरंभ झाला. तर ईस्ट इंडिया कंपनी यांनी एक वेगळ्या पद्धतीची सूत्र, म्हणजे थोड्या आर्थिक पद्धतीने व्यापारविषयक सूत्र हाती घेतलेली होती, परंतु त्याची पूर्णपणे राजकीय प्रभुत्व त्या ईस्ट इंडिया कंपनीचं या 1707 नंतर, म्हणजे खरं तर 1857 पर्यंत खरं तर ते पॉलिटिकली तेवढं प्रत्यक्ष राजसत्ता म्हणून काय ब्रिटिशांची इथे स्थापन होत नाही. पण हा जो मधला ट्रान्झिशनचा काळ असल्यामुळे यातलं नेमकं कधी सुरू होतो आधुनिक, कधी संपतो, मध्ययुगीन कधी सुरू होतो, आधुनिक कधी सुरू होतो, हा एक मतभेदाचा मुद्दा आहे. त्याच्या कालगणनेच्या संदर्भातल्या इतिहासकारामध्ये वेगवेगळी मतमतांतर आहेत. त्याच पद्धतीने यामध्ये वेगवेगळे प्लेयर्स हे स्वतःला स्वयंभू पद्धतीने भारताचे निर्माते म्हणा किंवा त्या भारताच्या संदर्भातल्या धोरणं ठरवण्याच्या दृष्टीने स्वतःला त्या भूमिकेमध्ये बघू पाहतात. त्यामध्ये म्हणजे संपत गेलेला किंवा संपलेला मुघल साम्राज्यामधले जे उरलेले अवशेष आहेत, त्यांनाही असं वाटत होतं की परत ती सत्ता येऊ शकते की काय, परंतु ते स्वतःच एवढे वीक होते जे काही उरलेले, की ज्याला मुघलोत्तर सम्राट, मुघल साम्राज्याच्या नंतरची जी उरलेली त्याची वंशावळ आहे, तर ती त्याच्यामध्ये तेवढा काही हेच नव्हतं, म्हणजे तेवढी ताकदच नव्हती की ते पुन्हा ते मुघल साम्राज्य पुनर्जीवित करू शकते. परंतु ते एक प्लेयर होते. दुसरं, भारतामध्ये ज्या काही स्कॅटर्ड किंवा जे काही विखुरलेलं असं वेगवेगळे राज्य होते, त्यांनी पुन्हा त्यांच्या स्वायत्ततेचा दावा करायला सुरुवात केली होती. कारण ते सगळे खरं तर मुघल साम्राज्याचे अधीन होते, परंतु आता मुघल साम्राज्यच नसल्यामुळे त्यांनी स्वतःची स्वायत्तता घोषित करून स्वतः एक वेगळ्या पद्धतीने स्वतःला राज्य म्हणून घोषित करायला सुरुवात केली. तिसरे जे प्लेयर्स होते की ते ईस्ट इंडिया कंपनीच्या आडून प्रत्यक्ष राजकीय सत्ता या सगळ्या भूमीवर आणि पर्यायाने सगळ्याच आर्थिक रचनांवर, त्या सगळ्या आर्थिक स्रोतांवर कशी मिळवता येईल, तर तो एक महत्वाचा घटक या ठिकाणी होता. काहींच्या ज्या काही प्रामाणिकपणा किंवा लॉयल्टीज आहेत अजूनही मुघल साम्राज्याशी होत्या, काहींच्या ब्रिटिशांशी तयार होत्या. हा प्लॉट 18व्या शतकाचा. दुसरा जो एक महत्वाचा प्लॉट किंवा दुसरा जी महत्वाची चौकट आहे की एक आधुनिकता आणि परंपरेमधला वादविवाद किंवा चर्चा आपल्याला 18व्या शतकाच्या परिप्रेक्ष्यामध्येच बघता येते. म्हणजे जुनं जे होतं मध्ययुगीन, ओके, तर ते समस्या प्रधान तर होतच, कारण त्यामध्ये धर्म, सामाजिक रचना, शोषण, आर्थिक घडामोडी या सगळ्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या रचना आपल्याला दिसून येतात. धर्माच्या अनुषंगाने ते मुस्लिम कालखंड आणि हिंदू राजे अधीन झालेले असा एक पर्स्पेक्टिव्ह त्यामध्ये आहे. परंतु एक असा जो मोठा समूह आहे की जो त्या भारताच्या प्राचीन परंपरेला घेऊन स्वतः हे बघत होता, स्वतःला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या दृष्टीने पुन्हा हा स्वतः एका नवीन पद्धतीने एक राजकीय समीकरण त्यांच्या बाजूने घडतील अशा पद्धतीने तो स्वतःला बघू पाहत होता. आणि त्याच्यातूनच एक वेगवेगळे राजकीय राज्याची अस्तित्व सुद्धा उभं राहताना आपल्याला दिसतं, कारण एक सेंट्रल पॉईंट जो होता तो संपलेला होता. आणि त्यामुळे परंपरेमध्ये रस असणारा, प्राचीन परंपरेमध्ये रस असणारा आणि ब्रिटिशां किंवा ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याद्वारे आलेल्या नवीन जे शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यातून जे काही आधुनिक मूल्य रुजत होतं आणि त्याच्या मुठीतून तयार झालेला एक वेगळा समाज, क्रांतिकारकांचा, समाज सुधारकांचा गट की जो आधुनिक मूल्य मांडत होता, तर तोही एक विचार प्रवाह आपल्याला 18व्या शतकाच्या काळामध्ये सुरू झालेला दिसतो. त्यामुळे एका बाजूला मध्ययुगीन आधुनिक मुस्लिमेतर, ओके, आधुनिक पारंपरिक, आधुनिक आणि जुन्या पद्धतीचा, ओके, परंपरेला मानणार, तर हे सगळे पैलू आणि त्याचबरोबर कालखंडाला घेऊन असलेले विसंवाद किंवा चर्चा विश्व आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे इतिहासकारांना आणि बऱ्याचशा समाज अभ्यासकांना 18व्या शतकाने भयंकर आकर्षित केलेलं दिसून येतं. त्यामुळे 18व्या शतकाचा जन्मच हा अशा वेगवेगळ्या चर्चा विश्वांनी, वेगवेगळ्या स्वतःच्या हितसंबंधांनी पूर्णपणे हे झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला जे काही स्वतंत्र राज्य तयार झाले,
पहिल्यांदा की ज्या कुठल्याही राजेशाही म्हणजे तशा पद्धतीने साम्राज्याशी निगडीत नव्हता, स्वतःच्या कर्तृत्व म्हणूया की स्वतःच्या त्यांच्या मर्यादांसकट त्यांनी स्वतःला स्टेट्स म्हणून उभं केलं. तर त्या स्टेट्सची, त्या राज्याची दखल घेणं खरं तर युनिट क्रमांक 2चं प्रयोजन आहे. जसं आपण आतापर्यंत बघितलं की हा संपूर्ण भूभाग म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम म्हणजे कुठलीही दिशा जर घेतली भारताच्या इतिहासाच्या संदर्भात, तर तो पूर्ण हा मुघल साम्राज्याने म्हणजे मेजॉरिटी म्हणजे बहुतांश भाग जो आहे उत्तरेतला, दख्खनमधला, पश्चिमेतला आणि वेस्टर्न इंडियातला पण सुद्धा तो हा मुघल साम्राज्याने अंकित केलेला भूभाग होता. त्यामुळे आणि दुसरीकडे मग वेगवेगळ्या दक्षिण भारतीय सत्ता सुद्धा उदयाला आलेल्या होत्या. म्हणजे विजयनगर साम्राज्य, बहामनी साम्राज्य त्याच्या अगोदरचं किंवा बाजूचं. ओके, तर हे होतं म्हणजे मोठे हे साम्राज्य आहेत. विजयनगर सुद्धा साम्राज्य आहे आणि मुघल हे सुद्धा एक साम्राज्य म्हणून उभं राहतं. तर त्याच्या तुलनेमध्ये छोट्या राज्यांचा उदय म्हणजे छोट्या ज्याला ज्याला आज शहरांच्या नावाने सुद्धा ओळखले गेले, त्या शहरांचा उदय, त्या राज्यांचा उदय खरं तर या पार्श्वभूमीवर, या ऐतिहासिक पटलावर समजून घेणं हे खरं तर आमचं मुख्य लक्ष आहे. आणि त्यामुळे इमर्जन्स ऑफ इंडिपेंडंट स्टेट्समध्ये आजच्या व्याख्यानापुरतं जर बोलायचं झालं तर आपण प्रामुख्याने 3 महत्वाच्या घडामोडींची चर्चा करू. राज्य म्हणूनच एक होतं म्हैसूर स्टेट, की म्हैसूर हे एक राज्य म्हणून पुन्हा कसं उभं राहिलं. विजयनगरच्या किंवा जुन्या कोणत्याही साम्राज्याच्या तुलनेमध्ये त्याची वेगळी काय उभं राहण्याची किंवा उभारण्याची वैशिष्ट्ये होती आणि ते नेमकं त्याचा संदर्भ काय, त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय म्हैसूर राज्याचा. दुसरं जे काय आपलं स्वतंत्र राज्य म्हणून ज्याचा आपण दाखला घेणार आहोत ते म्हणजे हैदराबाद स्टेट, म्हणजे हैदराबाद राज्य. त्यामुळे म्हैसूर आणि हैदराबाद खरं तर हे दोन्ही राज्य कृषीप्रधान समाज रचनेचे घटक म्हणून येतात. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जमीन महसुलाला घेऊन वेगवेगळ्या मतभेद आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्याच्या प्रत्यक्षामध्ये मतभेद नसले तरी त्याच्या फीचर्समध्ये जे काही गुणदोष आहेत त्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी एक स्वतंत्र स्वायत्त स्टेट तयार झाल्यानंतर काय राहते अशी करणे. आणि तिसरा महत्वाचा घटक की जो पुन्हा आजच्या व्याख्यानापुरता मर्यादित आहे तो म्हणजे शीख धर्माचा होतो. कारण हा जो काय टप्पा होता या कालखंडामध्ये शीख हे शीख सत्ता ही तिचं एक एकत्रीकरण आपल्याला दिसतं. कन्सॉलिडेशन ऑफ पॉवर ऑफ द सिक्स असं आपल्याला दिसतं. आणि बऱ्याचशा मुघल सम्राटांच्या विरोधात किंवा मुघल राजसत्तेच्या विरोधात शिखांची गुरु किंवा शिखांनी तयार केलेली अशी एक महत्वाची फौज ही लढताना दिसते आणि ती सुद्धा एक स्वतंत्र स्वायत्त अशा राज्याच्या घोषणेच्या दिशेने ती जाते की ज्याच्यातून पुढच्या काळामध्ये पंजाब नावाचा जो काही प्रांत आहे ते हळूहळू राज्यामध्ये रूपांतरित होताना किंवा त्या सगळ्या समूहाला, त्या सगळ्या आयडेंटिटीचं सार्वत्रिकरण पंजाब भोवती होताना आपल्याला दिसतं. ओके, त्यामुळे शीखांचं किंवा शीख धर्माचा उदय आणि पंजाब हा एक प्रांत, म्हैसूर हा एक प्रांत आणि हैदराबाद हा एक प्रांत, या 3 महत्वाच्या प्रांतांच्या किंवा 3 महत्वाच्या स्वायत्त राज्याच्या भोवती खरं तर या किंवा स्वायत्त राज्याचा संदर्भ आपल्याला याद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पहिल्या काही सेगमेंटमध्ये, पहिल्या काही याच्यामध्ये आपण प्रामुख्याने म्हैसूर राज्याचा उदय बघणार. त्याचे फीचर्स पण जे काय असतील त्या सगळ्या फीचर्सची चर्चा आपल्याला या ठिकाणी करणार निश्चित. तर हा जो चार्ट आपल्याला स्क्रीनवर दिसतो त्यामध्ये हा संपूर्ण युनिट क्रमांक 2ची पार्श्वभूमी आहे. म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि कुठेपर्यंत हा सगळा संदर्भ लागतो या आजच्या व्याख्यानापुरतं त्याची रूपरेषा ती अशी असेल. आणि या तिन्ही राज्याचा संदर्भ म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा जो संदर्भ आहे, कॉन्टेक्स्ट आहे, तो काय आहे तर 18 वर्ष. याच्यातून आधुनिक भारताची आणि आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात झालेली आहे, ज्याद्वारे आधुनिक भारत मूल्य म्हणून सुद्धा आधुनिक बनतोय, कालगणना म्हणून सुद्धा आधुनिक होते. नवीन शिक्षण पद्धती किंवा नवीन पद्धतीच्या राजकीय स्वरूपाच्या घडामोडींना
कुठेतरी अत्यंत सतळ नुकतीच इनिशियल पातळीवर सुरुवात होत असताना आपल्याला दिसतं. पण त्याच्या अगोदरच्या ज्या काही राजकीय साठमाऱ्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या पटावर बघता येऊ शकतात. परंतु म्हैसूर राज्य हे हळूहळू जुन्या राज्यापासून फारकत घेत एक वेगळं स्वतंत्र स्वायत्त असं राज्य बनतं. जसं आपण एक संदर्भ अगोदर बघितला की मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या छोट्या छोट्या साम्राज्यांनी सुद्धा ते स्वायत्त असल्याचे दावे केले की ते स्वतंत्र राज्य म्हणून उभी राहिले. तर त्या घटकामधला हा जो काही म्हैसूर राज्याचा उदय आहे तो अत्यंत त्या पटलावर आपल्याला म्हैसूर राज्याला बघता येईल. आणि म्हैसूर राज्याचा जो काही प्रमुख भाग आहे तो होता त्या म्हैसूर राज्याने केलेले सैनिकीकरण स्वतःच. त्यामुळे युद्ध आणि सैनिकीकरण म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये उभे राहिलेले राज्य हे स्वतःला वेगवेगळ्या फौजेने तैनात करतात, कारण त्यांना स्वतःचं राज्य सुद्धा संरक्षित करायचंय आणि शक्य झाल्यास त्यांच्या राज्याचा विस्तार करण्याच्या जर संधी उपलब्ध असल्या तर त्यात सुद्धा पोहोचायच्या. आणि त्याच्यामुळे आणि ती सत्ता जी जुनं साम्राज्य कोलमडल्याच्या नंतर पहिल्यांदा सत्ता ज्या वर्गाच्या आणि ज्या लोकांच्या हातात आली की त्यांनी ती गमावू नये यासाठी सुद्धा युद्ध आणि सैनिकीकरणाचे धोरण हे प्रबळपणे संपूर्ण म्हैसूरभर आपल्याला दिसतं. त्यामुळे म्हैसूर राज्याचा उदय याचा आधार आणि विस्ताराचा सुद्धा आधार हा युद्ध आणि सैनिकीकरण हाच आपल्याला दिसतो की ज्याच्या आणि त्यामध्ये मग आपण म्हैसूर राज्यामधले राज्य म्हणूनची वैशिष्ट्ये काय राहिली याच्यावर काही प्रकाशभूत टाकणार. म्हणजे म्हैसूर राज्यातलं जमीन महसुलाचं स्वरूप कसं होतं, त्याच्यामधलं व्यापाराचं स्वरूप कसं होतं, व्यापाऱ्यांमधून कुठल्या पद्धतीचे कर जमा केले जायचे आणि ते कर त्या विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्य म्हैसूर प्रांताच्या विकासासाठी तेवढे सोयीचे किंवा फायदेशीर होते का, तर हा एक संदर्भ त्या ठिकाणी असणार आहे. दुसरा जो काही असणार आहे व्यापार जमीन महसूल, हे दोन गोष्टीतून आपण खरं तर म्हैसूरचं जे काय आर्थिक आणि किंवा वित्तीय ढाचा आहे त्या वित्तीय ढाच्यावर प्रकाश टाकतो. आणि त्याचबरोबर इतर जे काही महत्वाची संसाधन आहेत म्हणजे महसुलाची उत्पादनाची, तर म्हैसूर राज्य जे आहे स्वतंत्रपणे राज्य म्हणून उभं राहतं तेव्हा त्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वतःची स्वायत्ता सिद्ध करण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी सुद्धा जमिनीचे विभागण्या, जमिनीच्या मिळणारे उत्पन्न, व्यापार वाढ या सगळ्यांचा आढावा घ्यावा लागतो. इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण या म्हैसूर प्रांताचा ज्या कारभार नंतर ज्या अधिकाऱ्यांकडे आला आणि ते हळूहळू पुन्हा सत्ताधीश बनले त्या हैदर अली आणि टिपू सुलतान याची भूमिका सुद्धा आपण या म्हैसूरच्या सैनिकीकरणाच्या संदर्भात बघणार आहोत, युद्धाच्या संदर्भात बघणार आहोत. आणि त्याच पद्धतीने कशा पद्धतीने शेती आणि व्यापाराविषयी हैदर अली आणि टिपू सुलतानाचं धोरण त्या ठिकाणी. दुसरा जो राज्य जे इंडिपेंडंट राज्य म्हणून उभं राहिलेलं होतं ते म्हणजे हैदराबादचं राज्य. आता हैदराबाद आणि म्हैसूर भौगोलिकदृष्ट्या जरी वर्तमान दक्षिण भारताचा भाग असले तरी त्याच्यामध्ये काही प्रमुख ज्या काही साम्यस्थळं किंवा भेदस्थळं होती त्या स्थळांची सुद्धा चर्चा आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. परंतु म्हैसूरच्या तुलनेमध्ये वेगळ्या पद्धतीच्या रचनांची किंवा वेगळ्या पद्धतीच्या रचना हैदराबादच्या राज्यकर्त्यांनी अवलंबलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणजे म्हैसूर प्रांतामध्ये खरं तर कृषी वाढ व्यापारासाठी कुठलाही दलाल राहणार नाही, दलालांचा बिमोड केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु हैदराबादचे राज्यकर्ते तो दलालांचा बिमोड पूर्णपणे करण्यामध्ये यशस्वी झालेले आपल्याला दिसत नाही. त्यामुळे दलालांचं प्रस्थ आणि महसुलाचा हिस्सा आणि सगळं हैदराबादच्या राज्यामध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे हैदराबादचं राज्य आणि म्हैसूरच्या राज्यामध्ये मूलतः असलेले जे फरक आहे त्या फरक सुद्धा आपल्याला जमिनीच्या महसूल प्रणाली, व्यापारविषयक कर पद्धती आणि या सगळ्याच्या दृष्टीतून आपण तिसरा जो सेगमेंट असणार आहे या दोन राज्यांच्या संदर्भामध्ये तो आणि प्रामुख्याने हैदराबादच्या संदर्भामध्ये तो ग्राहक आणि संरक्षण किंवा ज्याला आपण पॅटर्न्स अँड क्लायंट्स असं म्हणू, तर पॅटर्न्स अँड क्लायंट्स रिलेशनच्या संदर्भामध्ये आपण ती बाब पूर्णपणे बघणार. आणि या सगळ्या दोन्ही याच्या ज्या प्रशासकीय व्यवस्था आहेत म्हणजे म्हैसूरच्या आणि हैदराबादच्या ह्या सुद्धा आपल्याला
या लेक्चर्समध्ये या व्याख्यानामध्ये किंवा हा जो युनिट क्रमांक 2 आहे या इंडिपेंडेंट स्टेट्स म्हणून, तर त्या संदर्भामध्ये आपण तो या सगळ्या बाबी बघणार. आणि शेवटचा जो कंपोनंट असणार आहे की शेवटची जी बाब असणार आहे या ठिकाणी ती म्हणजे पंजाब प्रांताचा उदय, पंजाब सत्तेचा उदय असं सुद्धा म्हणूया. परंतु पंजाबमध्ये राजकीय एकत्रीकरण जे आहे विशेषतः शीख समुदायाचं, म्हणजे ते राजकीय म्हणजे राज्य म्हणून इंडिपेंडंट स्टेट जरी उभं राहिलेलं असलं तरी त्याचा पायाभूत आधार हा एक धर्म होता, म्हणजे शीख धर्म होता. आणि प्रामुख्याने शीख धर्मातले गुरु नानक आणि गुरु नानकानंतरचे उरलेले 200 वर्ष वेगवेगळ्या संतांनी शिखांमधल्या संतांनी केलेलं जे कार्य आहे त्याचा आधार खरं तर पंजाबचं एक राज्य स्वतंत्र अस्तित्व उभं राहण्यामध्ये त्याचं योगदान आपल्याला नाकारता येत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या संतांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा आपल्याला राज्य म्हणूनच्या ओळख प्राप्त करून घेण्यापर्यंत केलेल्या आपल्याला दिसतो. त्याच्या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहोत. आणि पंजाबची किंवा या राज्याची जी काही ट्रान्झिशन आहे, एक धार्मिक राज्य म्हणूनचा उदय आणि धार्मिक शीख शक्ती म्हणजे शीख म्हणून शीख ही धार्मिक शक्ती म्हणूनची ओळख ते त्याचं राजकीय रूपांतरण हा सगळा टप्पा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यानंतर त्याचं मुख्य जे राजकीय स्वरूप आहे ते राजकीय स्वरूपावर आपण भाष्य करण्याचा प्रयत्न. तर 18व्या शतकाचे संदर्भ, 18व्या शतकाचे वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत ज्या इतिहासकारांना समाज विज्ञानामध्ये संशोधनामध्ये रस असणाऱ्या अभ्यासकांना आकर्षित करतात त्याचा एक संदर्भ आपण घेऊ. आणि तो संदर्भ बराचसा आकारिक आहे, म्हणजे इतिहासकारांमध्ये एका इतिहासकारांना 18व्या शतकामध्ये का रस राहिला आहे, परंतु इतिहास म्हणून 18वं शतक हे मुघल सत्तेच्या ऱ्हासानंतर सुरू होतं. आणि त्याचाही एक दाखला आपण घेतला की मुघल सत्तेच्या ऱ्हासानंतर वेगवेगळ्या छोट्या छोट्या राजकीय अस्मिता उदयाला येतात आणि त्यातून राज्यांची निर्मिती होताना दिसते. त्यामुळे युनिट क्रमांक 2 स्वायत्त राज्यांचा उदय हा समजून घेताना आपल्याला की या मॉडेलची काही प्रमुख उद्दिष्ट अधोरेखित केलेली आहे. तर ती उद्दिष्ट म्हणजे काय, तर याद्वारे आपल्याला हा जो काही स्थित्यंतराचा कालखंड आहे तो स्थित्यंतराचा काळ नीट समजेल. आणि स्थित्यंतर म्हणजे काय, तर एका मुघल साम्राज्याचा, एका भव्य मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर तयार झालेल्या वेगवेगळ्या राज्यांचा उदय. त्यामुळे हे स्थित्यंतर एका साम्राज्याच्या ऱ्हासापासून ते नवीन राज्याच्या निर्मितीचं स्थित्यंतर म्हणून सुद्धा बघता येऊ शकतं की ज्यामध्ये प्रादेशिकतेने एक महत्वाची भूमिका वठवलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रादेशिक सत्तांनी, आणि म्हणून प्रादेशिक सत्तांचा उदय या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि हे एक महत्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे की याद्वारे आपल्याला मुघल साम्राज्याचा ऱ्हास का झाला त्याचे जे काही सिद्धांत आहेत त्याचं खरं तर एक चर्चा आपण मागच्या व्याख्यानात केली की त्याचे जे काही वेगवेगळे कारण आहेत, म्हणजे मुघल हे सत्ता स्वतः कशी समस्या प्रधान झाली, त्याच्यातले नंतर आलेले जे काही राजे होते ते तेवढे सक्षम निघाले नाही की जे ते साम्राज्य सांभाळू शकतील किंवा इतर शत्रूंशी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने लढू शकतील. धोरणांचा अभाव, धोरण सातत्याचा अभाव, या सगळ्या बाबींसह इतर जे काय महत्वाचे घटक होते मुघल सत्तेच्या ऱ्हासानंतर ते म्हणजे प्रादेशिक अस्मितांचा उदय हा सुद्धा होता. किंवा बऱ्याच दडपल्या गेलेल्या ज्या अस्मिता होत्या की ज्या मोठ्या साम्राज्याच्या दडपणाखाली होत्या, कारण हे सगळे अंकित स्टेट्स होते, अंकित राज्य होती. तर त्यांनी बऱ्याच वेळा असा स्वायत्त होण्याचा प्रयत्न केला, पण प्रबळ मुघल सत्तेच्या पुढे त्यांचा काही निभाव लागलेला नव्हता. आणि म्हणून या कॉन्टेक्स्टमध्ये या प्रादेशिक अस्मितांनी त्यांची स्वायत्तता घोषित करायला सुरुवात झाली. तर हा संदर्भ किंवा ही जी काही चौकट आहे ती आपल्याला या युनिट क्रमांक 2 मधून नीट उमजेल असं एक उद्दिष्ट बाळगलेलं आहे. दुसरं म्हणजे की यावरून आपल्याला या जे 2 राज्य तयार झाली होती, म्हैसूर आणि हैदराबाद,
तर म्हैसूर आणि हैदराबाद ही 18व्या शतकाच्या संदर्भात आपल्याला समजून घेता येते. आणि मुळातच ही राज्य निर्मिती जी झाली, या राज्य निर्मितीची सुद्धा एक प्रक्रिया होती. आणि ती प्रक्रिया नेमकी काय होती, त्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे, ही प्रक्रिया उमजणे, हे दुसरं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं आहे. त्यामुळे 18व्या शतकात तयार झालेल्या म्हैसूर आणि हैदराबाद प्रांताचा किंवा या हैदराबादच्या राजकीय निर्मिती प्रक्रिया समजून घेणे हे एक उद्दिष्ट आहे. आणि त्या प्रक्रियेचा अभ्यास करणे हे एक महत्व किंवा हे सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी अग्राशी बाळगले. त्याच्यानंतर ही प्रक्रिया खरं तर या दोन म्हैसूर आणि हैदराबादच्या राज्याच्या निर्मिती संदर्भात तुलनात्मक पद्धतीने बघता येते. कारण ह्या दोन्ही राज्यांमध्ये राज्य निर्मितीची प्रक्रिया ही निर्णायकपणे भिन्न होती, असा जो काही दाखला आपल्याला मिळतो. आणि तशा पद्धतीचा जो काही संशोधन या दोन राज्याच्या संदर्भात झालेलं आहे, तर ते समजून घेणं हे एक महत्वाचे उद्दिष्ट अजून या ठिकाणी आहे. आणि त्याच्याबद्दलचे जे काही उपप्रश्न आहेत, म्हणजे ह्या दोन हैदराबाद आणि म्हैसूर राज्याच्या निर्मितीच्या प्रक्रिया दोन पूर्णपणे वेगळ्या होत्या. आणि 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 त्यांची नेमकी कारणं काय होती, तर याचा उलगडा करणे किंवा त्या कारणांचा उहापोह करणे हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट किंवा हे सुद्धा एक उद्दिष्ट म्हणून या ठिकाणी बाळगलेलं आहे. म्हैसूर आणि हैदराबादच्या रचनांच्या संदर्भात, निर्मितीच्या संदर्भात नक्की चर्चा झाल्यानंतर किंवा हे वरील बिंदू समजून घेतल्यानंतर आपण तिसरं जे एक महत्वाचं राज्य होतं की जे पूर्वी नंतरच्या काळात पंजाब सिंध असा जॉईंट प्रांत म्हणून सुद्धा याचा उदय होतो. तर शीख राजवटीपूर्वी पंजाबचा नेमका विकास कसा झाला आणि शिखांच्या नंतर पंजाबला एक वेगळी अस्मिता किंवा ओळख कशी प्राप्त झाली, या दोन्ही बाबींचा उलगडा या युनिट क्रमांक 2 मधून होईल, अशी सुद्धा एक उद्दिष्ट या ठिकाणी पुरेशी बाळगलेली. त्याच्यानंतरचा जो काही महत्वाचा स्थित्यंतर आहे ते शीख धर्मसत्तेचं, धर्मव्यवस्थेचं, धार्मिक व्यवस्थेचं राजकीय शक्तीत रूपांतर कशा पद्धतीने झालं, याचा उहापोह किंवा याची सूचना किंवा याची माहिती आपल्याला याद्वारे होईल. त्यामुळे प्रामुख्याने आपण हैदराबाद, म्हैसूर आणि पंजाब म्हणजे शिखांपूर्वीचा पंजाब आणि नंतर शीख राज्य म्हणून ओळखले गेले, या 3 स्वतंत्र स्वायत्त राज्य निर्मितीचा इतिहास किंवा राज्य निर्मितीचा दृष्टिकोन आपल्याला उमजले. आणि त्यामुळे तिन्ही राज्य एक स्वतंत्र स्वायत्त राज्य म्हणून 18व्या शतकामध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची भूमिका त्या विशिष्ट प्रदेशामधल्या जनतेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा एकत्रीकरणासाठी फायदा करत ह्या वेगवेगळ्या शहरी किंवा वेगवेगळ्या या प्रदेशापुरत्या अस्मितांना जन्म घातलेला आपल्याला दिसून. त्यामुळे मुघल पूर्व हे सगळे जे काही प्रदेश होते, याला आपण आज हैदराबाद, म्हैसूर, पंजाब वगैरे सगळे होते, तर प्रामुख्याने मुघलांच्या काळामध्ये किंवा मुघल पूर्व प्रांतामध्ये हैदराबाद हे राज्य होतं, अवध होतं, बंगाल, परंतु त्याला पूर्णपणे राज्य म्हणूनचा तसा काही दर्जा नव्हता मुघल पूर्व प्रांतामध्ये सुद्धा. यानंतरच्या काळामध्ये तर मुघल साम्राज्यच आहे की ज्यांच्यामुळे त्यांनी हा सुद्धा पूर्णपणे त्याच्या ठिकाणी काही निर्णय घातलेला नाही. परंतु ही 3 राज्य स्थापन होण्याच्या अगोदर सुद्धा ही सगळी प्रदेश प्रांत म्हणून गणला गेलेला आपल्याला. त्यामुळे हैदराबाद, अवध आणि बंगाल ही अगोदरच असलेली राज्य किंवा अगोदरच नावं असलेली प्रदेश या ठिकाणी अस्तित्वात आहे. मग 18व्या शतकामध्ये जसं या 3 गोष्टींचा उदय झाला, राज्याचा उदय झाला, तशा अजूनही 18व्या शतकाच्या पूर्वसुरी म्हणून किंवा अगोदर म्हणून या काही नवीन राज्याचा उदय आपल्याला होताना दिसत होता. तो म्हणजे मराठा राज्य, शिखांचं राज्य, जाटांचं राज्य आणि अफगाण.
कारण हे तिन्ही याचं हे सगळे जे काय आहेत, हे सगळ्या महत्त्वाच्या प्रेरक ज्याच्या प्रेरणा ह्या त्यांच्या प्रदेशापुरत्या सत्ता स्थापित करण्याच्या होत्या. हे मराठा हे सुद्धा एक मोठं महत्त्वाचं साम्राज्य दख्खनमध्ये आपल्याला उभं राहिलेलं दिसतं. ज्याची मूर्तवेळ त्याचं फाउंडेशन छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेलं दिसतं. आणि नंतरच्या काळात हळूहळू ते एक मराठा स्टेट्स म्हणून उभे राहतात. नंतर त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा पडझडी वगैरे दिसतात. परंतु हे नवीन एकत्रित झालेल्या ओळखी आयडेंटिटी होतात की ज्या मराठ्यांच्या रूपाने येतात एकत्र, शिखांच्या रूपाने, जाटांच्या रूपाने, अफगाण नावाची एक वेगळा समूह होता. तर तो समूह सुद्धा त्याचं स्वतःच्या प्रदेशाकडे तो बघत होता. त्यामुळे याच्यामध्ये संदर्भ काय, तर जुन्या राज्यांमध्ये जर ते मुघल साम्राज्याचे अंकित असतील तर नवीन त्या सगळ्या प्रांताला या नवीन प्रांताच्या आक्रमणाचा किंवा त्याच्या संघर्षाचा सामना करावा लागला. दुसऱ्या बाजूला या सगळ्यांचा जो आधार होता ते शेतकरी चळवळ असतील आपल्याला. मराठा हे जरी साम्राज्य असलं तरी मराठा व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रामुख्याने हे शेतीशी निगडीत समुदाय होते. म्हणजे ज्याला कृषक समुदाय सुद्धा म्हणतात. आणि तशाच पद्धतीने आपल्याला जाटांमध्ये थोडेसे सुदृढ शेतकरी म्हणून सुद्धा चळवळ बघते. तर या शेतकरी चळवळीने मुघल साम्राज्याच्या विरोधात या विशिष्ट समूहांमध्ये असलेला जो असंतोष होता त्याला एक वाट मोकळी करून दिली ते आपल्याला दिसून येते. आणि या मोकळ्या वाटेच्या प्रवाहामध्ये या राज्यांची निर्मिती झालेली होती. कारण ह्या सुद्धा एक वेगळ्या धडकलेल्या अस्मिता होत्या की ज्या म्हैसूर, हैदराबाद आणि पंजाबच्या या नावाने किंवा या प्रक्रियेतून त्या पुढे आलेल्या दिसतात. तर मुघल पूर्व प्रांत होते हैदराबाद, अवध आणि बंगाल. नवीन उदयोन्मुख उदयाला आलेले राज्य होते मराठा, शीख, जाट आणि अफगाण. परंतु याला समांतरपणेच काही स्वायत्त असे सुद्धा प्रांत होते. आणि म्हैसूर ज्याच्यामध्ये येतो म्हैसूर, राजपूत आणि केरळ. तर म्हैसूर, राजपूत, केरळ हे स्वायत्त राज्य म्हणून त्याची गणना या 18व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर केली जाते. तर ही सगळी जी काही राज्याचा उदय तो काय असा आयसोलेशन मध्ये नाही, तर तो त्याला एक विशिष्ट कार्यकारण भाग आहे. आणि त्या कार्यकारण भावामध्ये एक आहे आपोआप वादी दृष्टिकोन की तो असं मानू शकतो की मुघल साम्राज्य संपलं आणि म्हणून हे उदय झाले. तर ही नाण्याची एक बाजू आहे. म्हणजे मुघल साम्राज्य संपलं की मुघल साम्राज्याचा राज झाला हे जरी तथ्य असलं तरी सुद्धा बरेचसे राजवटी किंवा राजे हे अगोदर काळापासून स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्नरत होते. आणि त्यामुळे आणि त्याचा जो काय व्यावसायिक आधार होता किंवा सगळ्यांचा जो काय वर्गीय आधार होता तो होता शेती आणि काही प्रमाणात जमीनदारी. तर या सगळ्या शेतकरी समूहांनी आणि जमीनदारांनी सुद्धा तत्कालीन मुघल साम्राज्याच्या विरोधात आणि स्वतःच्या नवीन राज्याच्या स्वप्नासाठी बंड केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ते सगळे जमीनदाराचे बरोबर जरी बंड दिसत असले तरी मुघल विरोधी जमीनदाराचे बंड हे एका स्वतःच्या राज्याच्या प्रक्रियेच्या आकांक्षेने सुद्धा घडलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे त्याची जी काय उल्लेख आहे तो बऱ्याच वेळा बंडखोर राज्य म्हणून केला गेलेला दिसून येतो. आणि या बंडखोर राज्य ही जी काही स्वायत्त झालेली किंवा निर्मितलेली जी राज्य होती त्यांचंही स्वरूप बंडखोर राज्य म्हणून सुद्धा. बंडखोर का, कारण यांनी मुघल साम्राज्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करत स्वतःचं राज्य म्हणून अस्तित्व जपलं, टिकलं, उभं केलं. आणि त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे प्रादेशिकतेचा उदय आणि त्या प्रादेशिकतेतून एकत्रीकरणाची जो काय प्रक्रिया होती ती आपल्याला हैदराबादमध्ये सुद्धा दिसते. तसंच म्हैसूरमध्ये सुद्धा असते. म्हणजे म्हैसूरमधले नवीन राज्यकर्त्यांनी सुद्धा जुन्या ज्या काय परंपरागत राजवटी आहेत त्याच्या विरोधात भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. हैदराबादच्या याच्यामध्ये की तसे काही सेंट्रल पॉवर सारखी लगेच काही नव्हती, त्यामुळे प्रदेश म्हणूनच कन्सॉलिडेशनला तिथे हैदराबादमध्ये फायदा झाला. परंतु म्हैसूरमधल्या नवीन राज्यकर्त्यांनी जुनी जी राजवट होती वडेया त्या राजवटीचा बिमोड करून नवीन म्हैसूर प्रांताच्या निर्मिती नवीन प्रांताची अस्मिता तयार केली आपल्याला दिसून येते.
आणि म्हणून या तिन्ही आणि प्रामुख्याने दोन म्हणजे म्हैसूर आणि हैदराबाद एक दोन आणि पंजाब एक तिसरा, या सगळ्यांनी 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्वतःला स्वायत्त राज्य म्हणून घोषित केलं. आणि या स्वायत्ततेचं सुद्धा एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न आपल्याला या 18व्या शतकाच्या मध्यामध्ये झालेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला मैसूर प्रांताचा उदय आणि त्याच्या असलेली जे काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्य समजून घेण्याचा घेता येतील. आता म्हैसूर जो प्रांत आहे त्या म्हैसूर प्रांतावर पहिल्यांदा सुरुवातीच्या काळापासून वाडेयार यांचं साम्राज्य किंवा वाडेयार यांची सत्ता होती. ओके. आणि वाडेयार ते टिपू हा जो काय संक्रमणाचा काळ आहे, जो राजकीय नेतृत्व म्हणून संक्रमणाचा काळ आहे, तर याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये म्हैसूर प्रांत उदय होत असताना त्याला वेगवेगळ्या विविध आव्हानांचा सामना सुद्धा करायला. आणि तो सामना म्हणजे काय होता की आपसातले की जे स्वायत्त झालेले किंवा स्वतंत्र झालेले आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच एक विस्तारवादी धोरण अवलंबणारे जे काही शेजारील राज्य होती त्यांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हैसूरने या सगळ्या आव्हानांचा सुद्धा सामना केला दिसतो. ते आव्हान कोणत्या रूपाने आहे, तर एका बाजूला मराठा साम्राज्य होते की नंतर शिवाजीच्या काळाच्या नंतर सुद्धा ते बरंच त्याचा विस्तार आपल्याला झालेला नाही. संभाजी महाराज हे नंतर सत्तेवर आले तरी सुद्धा त्याचा विस्तार थांबत नाही, कारण तेही म्हणजे काही लढाया जरी हरत असले तरी महत्वाच्या लढाया ते जिंकत सुद्धा होते. त्यामुळे मराठा साम्राज्य हे एक चॅलेंज होतं. तर दुसऱ्या बाजूला हैदराबाद आणि कर्नाटक या राज्याची सुद्धा भीती होती. आणि तिघही किंवा हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या संबंधानुसार म्हैसूरचा घास घेतील असं वाटत. आणि त्यामुळे म्हैसूरचे जे राज्यकर्ते होते सुरुवातीला वाडेयार आणि नंतर टिपू सुलतान, या सगळ्यांना ही भीती होती. परंतु या संक्रमणातूनच म्हैसूरचा उदय झाला हे तथ्य सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळे जसं वाडेयार तर टिपू सुलतान असा एक राज्य म्हणून राज्यकर्ते म्हणून संक्रमणाचा कालखंड आहे, तसा ते याच्याही अगोदर जर आपण इतिहास बघायला गेला तर हा संपूर्ण भूपट्टा प्रदेश म्हैसूर हा विजयनगर साम्राज्याचा प्रकार होता. त्यामुळे विजयनगर साम्राज्यापासून ते वाडेयारांचं राज्य स्थापन होईपर्यंत सुद्धा आपल्याला या तिन्ही महत्वाच्या शत्रूंचा सामना म्हैसूरला करावा लागलेला प्रदेश. हैदर अली सत्तेवर आल्याच्या नंतर तो मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचं सैनिकीकरण वगैरे करतो, एक वेगळ्या पद्धतीने कुशल युद्धनीती वापरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची दृष्टी ती त्याच्या युद्धातल्या किंवा त्याच्या सैन्याला देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. नंतरच्या काळामध्ये हैदर अलीपेक्षाही जास्त प्रगल्भ आणि लोकप्रिय म्हणून जो गणला गेला राज्यकर्ता म्हणून हैदर अलीचाच मुलगा टिपू सुलतान. आणि टिपू सुलतानाची जी इमेज म्हैसूर प्रांतामधली राहिलेली आहे ती लोकनायक, की ज्याने ब्रिटिश प्रतिकाराचा ची सुरुवात केली, त्यामुळे तो खरं तर ब्रिटिश प्रतिकाराचं प्रतीक म्हणून सुद्धा गणला गेलेला आहे. त्यामुळे ही सगळी राज्य उभी राहताना त्या राज्याच्या अंतर्गत आणि बहिर्गत धोरणात्मक गोष्टींचा आढावा घेणे हे जसं महत्वाचं आहे, तसंच याचा इतर जो काही संदर्भ आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे यांनी जसं मराठा, हैदराबाद, कर्नाटक यांच्याशी लढा दिला, तसाच ब्रिटिश या वसाहतवादी सत्तेच्या विरोधात सुद्धा टिपू सुलतानाने लढा दिला. कारण या सगळ्यांमुळे पुन्हा नवीन मिळालेली जी काही राज्य करण्याची संधी ती गमावून नसेल आणि सगळे त्याच्यावर कुरघोडी करतील आणि त्यामुळे त्या या सगळ्याचा बिमोड करणे किंवा त्याच्या विरोधी भूमिका घेणे टिपू सुलतान सारख्या सुलतानांची नीती राहिलेली आहे. परंतु याचा जो म्हैसूर हे राज्य उभे राहण्याच्या महत्वाच्या घटकांपैकीच एक कारण म्हणजे हैदर अली आणि टिपू सुलतान या दोघांच्याही म्हणजे बापलेखाच्या काळामध्ये म्हैसूरचं प्रचंड लष्करीकरण आपल्याला झालेलं दिसत होतं किंवा एक लष्करी सत्ताच आल्या की काय अशा पद्धतीचा भास आपल्याला होऊ शकतो. कारण ह्या ज्या काही शक्ती होत्या म्हणजे मराठा, हैदराबाद, कर्नाटक, इंग्रज यांच्यापासून वाचायचं असेल तर सैन्य आणि प्रबळ प्रखर लढणारं बलशाली सैन्य गरजेचं होतं. आणि त्यामुळे यांनी लष्कराच्या सैन्यावर भर दिलेला.
त्यामुळे युद्ध आणि सैनिकीकरण करत या दोन महत्वाची धोरणं ही हैदर आणि टिपू सुलतान दोघांच्याही काळात सुरू झालेली आपल्याला दिसून येतात. आणि ते जे शौर्य यांनी गाजवलेलं त्याच्यामुळेही हैदर अली आणि टिपू सुलतान याचं नाव मैसूरच्या राज्याच्या उभारणीमध्ये महत्वाचं मानलं जाऊ शकतं. कारण ब्रिटिशांचा विरोध करता करता जवळजवळ हैदर अलीने ब्रिटिशांचा सैन्याचा पाठलाग केलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटी 1769 पर्यंत एक त्याचा ब्रिटिशांमध्ये आणि मैसूरच्या या सुलतानामध्ये तह झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे दोघांनी सुद्धा युद्ध आणि सैनिकीकरण याच्यावर बराच भर दिलेला आपल्याला दिसतो. आणि या दोघांची भूमिका स्वतःचं राज्य म्हणून स्थिर स्थावर होण्यासाठी, बलशाली होण्यासाठी युद्ध, त्याच्या नीती आणि सैन्य याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा महसूल उभा करण्याचा आणि त्याची एक व्यवस्थित संरचना उभी करण्याचा प्रयत्न केला. परंतु बऱ्याच इतिहासकारांना असं वाटतं की या दोघांचाही, हैदर अली काय असेल किंवा टिपू सुलतान असेल, की यांनी मैसूर प्रांत आणि या सगळ्यांवर इतर जे काही राजे होते, ज्याला आपण स्थानिक राजे आणि बाह्य शत्रू होते, या सगळ्यांवर जे काही नियंत्रण मिळवलं त्याच्यामध्ये जे काही जिंक, त्याचं महत्वाचं कारण तो बंदूक त्या काळात आलेला, गन पावडर वगैरे किंवा अजूनही अशा टाईपच्या जे काही गोष्टी होत्या तेव्हा बंदुकीद्वारे यांनी नियंत्रण केलं. परंतु बंदुकीचा वापर करणारे काही टिपू सुलतान आणि हैदर अली पहिले नव्हते. म्हणजे विजयनगर साम्राज्य हे पहिलं असं साम्राज्य होते की ज्याच्या कार्यकाळामध्ये बंदुकीचा वापर झालेला होता. आणि नंतरच्या काळामध्ये मैसूर प्रांतामध्ये या दोघांनी केलं. म्हणजे याचा मुद्दा असा की हे सैन्य उभारताना, ही लष्करी ताकद उभारताना त्याचा देखभाल खर्च आणि त्याचा सगळा देखभाल खर्च कसा भरून निघेल यासाठी सुद्धा वेगवेगळ्या रचना अस्तित्वात आणल्या. आणि हेच राज्य उभं राहताना टिपू, हैदर अली आणि या राज्यकर्त्यांच्या जोडीला प्रमुख असे जे काही घटक होते ते म्हणजे स्थानिक सरदार. त्या स्थानिक सरदारांचं काय महत्वाची भूमिका होती, ज्याला स्थानिक सरदारांना खरं तर त्या स्थानीय भाषेमध्ये पॉलिगर असं म्हटलं होतं. त्या पॉलिगरांनी एक महत्वाची भूमिका हे केलेली आहे. कारण त्यांनी लष्करी कौशल्य आत्मसात केलं. म्हणजे एका बाजूला ते स्थानिक नेतृत्व म्हणून उभे राहत होते आणि गरज पडल्यास त्या लष्करी पैगावात युद्धावर सुद्धा राहत होते. त्यामुळे पोलिगरांनी, की ज्याला स्थानिक सरदार म्हणून सुद्धा गणले गेले, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा रोल किंवा भूमिका पार पाडली. त्याच पद्धतीने त्यांनी ह्या देखभाल खर्च आणि इतर जो काय राज्याचा वाढलेला खर्च आहे तो पुरा करण्यासाठी जमीन महसूल आणि खंडणीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीच्या जमीन महसुलाचं धोरण आणि खंडणीचं धोरण उभं राहताना आपल्याला दिसतं. आणि या पॉलिगरला किंवा स्थानिक सैन्याला किंवा सरदारला तत्कालीन जे काही प्रादेशिक असे घटक होते, म्हणजे मंदिराचे पुजारी, या मंदिराच्या पुजारीचा पूर्णपणे पाठिंबा या पॉलिगर समूहाला, ज्याला आपण स्थानिक सरदार म्हणतो त्याचा. आणि त्या स्थानिक सरदाराच्या जोरावर टिपू सुलतान किंवा हैदर अली यांची स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा किंवा अभिलाषा पूर्ण करण्यास सक्षम असलेले दिसतात. आणि त्यामुळे पॉलिगरांनी किंवा स्थानिक सरदारांनी या सगळ्या राज्यनिर्मितीच्या आणि प्रामुख्याने मैसूरच्या राज्यनिर्मितीच्या प्रक्रियेत निर्णायक भूमिका वठवलेली दिसते. दुसऱ्या बाजूला 18व्या शतक जे होतं ते विविध पद्धतीच्या जे काय 18व्या शतकातले इतर जे काही प्रयत्न होते त्याच्यातूनच टिपू सुलतान आणि हैदर अलींनी काही महत्वाची धोरणं निवडलेली दिसत होतं. म्हणजे या सगळ्या 18व्या शतक हे संघर्षाचं आहे, भांडणाचं आहे. या सगळ्याची सुरुवात दक्षिण भारताच्या संदर्भामध्ये चिक्कदेव ओडियार यांनी आपल्याला केली दिसते. आणि नंतरच्या काळातले जे काय मैसूरचे राज्यकर्ते आहेत त्यांनी या सगळ्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अभूतपूर्व सैनिकीकरणाचं धोरण अवलंबलं. आणि अभूतपूर्व सैनिकीकरण पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अजून पैसा लागेल म्हणून महसूल संकलन वाढेल अशा पद्धतीचे धोरण बनवले. याच्यामध्ये पॉलिगर स्थानिक सरदार जे होते किंवा इतर जे काही सैनिक होते त्याच्या फक्त एक चांगला दृष्टिकोन, त्यांच्यापुरता चांगला दृष्टिकोन जो असा होता तो म्हणजे सैनिक जे होते त्याच्याकडे ज्या जमिनी होत्या त्या करमुक्त होत्या. आणि इतर जमिनीच्या ज्या काही वर्गवाऱ्या तयार झाल्या मैसूर प्रांतातल्या
त्या प्रत्येक वर्गवारीवर वेगवेगळ्या पद्धतीच्या कर रचना कर आपल्याला दिसून येतात. परंतु म्हैसूर प्रांतातल्या सैनिकांच्या जमिनी या करमुक्त होत्या. त्यामुळे म्हैसूर प्रशासनामध्ये शेतीच्या आणि इतर बाबींच्या संदर्भात सुद्धा हैदर अलीने एक महत्वाची भूमिका वठवलेली आपल्याला दिसून येते. ओके, त्यामुळे आणि ती भूमिका प्रामुख्याने सैनिकीकरणाच्या संदर्भात होती की हैदर अलीने स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये या त्याच्या सैन्याचं त्याच्या लष्करावर भर दिला आणि त्याचं सैनिकीकरण केलं. परंतु टिपू सुलतान जो होता तो त्या हैदर अलीचा पुढचा निघाला आणि त्याने वेगळ्या पद्धतीचे अजून काही गोष्टी हे सगळं जे काही तयार केलं हैदर अलीच्या कालखंडामध्ये टिकून राहील आणि दीर्घकाळात राहील यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे पहिल्यांदा टिपू सुलतानाने त्याच्या सैन्याला जो काय म्हणजे अगोदर त्याचा जमिनीचा हिस्सा मिळायचा उत्पन्नाचा हिस्सा त्याच्याऐवजी पहिल्यांदा त्या सैन्याला वेतन द्यायला सुरुवात केली. त्याच पद्धतीने पॉलिगार हा जो समूह होता तो राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रगल्भ आणि राजकारण हे त्यांच्या अवलंबून असल्यामुळे तो निर्णायक होता. त्यामुळे टिपू सुलतानाने या पॉलिगाराला सुद्धा अंकित करण्यासाठी त्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी पर्यायाने त्यांनी त्याच्या सैन्यामध्ये फ्रेंच सैनिकाची भरती केली आणि त्या फ्रेंच सैनिकांना एकदेशीय सैनिकांचं लष्करी प्रशिक्षण करण्याची सुद्धा संधी दिली. आणि हा सगळा जो काय फ्रेंच सैनिकांची भरती आणि जे मुद्दे ची चर्चा आपण करतो ते 1761च्या काळामध्ये सगळं घडलं. तिसरे जे महत्वाचे इतिहासकार आहेत की ज्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बंदुकीद्वारे होत होत्या. तसंच म्हैसूर प्रांतातला जो उदय आहे की म्हैसूरला तसं ते राज्य म्हणून जो स्टेटस देण्यामुळे युरोपियन शस्त्रास्त्र आणि तोफा याचं सुद्धा एक महत्वाचं योगदान दिलेलं आहे. कारण यांचा भर सैनिकीकरणावर होता आणि त्यासाठी युरोपियन शस्त्र आणि तोफा वापरल्या गेल्याचं संजय सुब्रमण्यम यांचं मत आपल्याला दिसतं. त्यामुळे हे दृष्टिकोन होते. पण ऍक्च्युअल मग खऱ्या अर्थाने म्हैसूर प्रशासन कसं होतं तर हैदर आणि टिपू सुलतानांनी जेव्हा ते स्वतः सत्तेवर आले तेव्हा त्यांनी जुनं जे प्रशासन होतं त्यामध्ये जे वाडियारचं प्रशासन होतं त्याच्यामध्ये फार फेरफार केलेले आपल्याला दिसत. आहे तसं ठेवलं. आणि इथले जे काही महत्वाचे अधिकारी होते म्हणजे खंडेराव म्हणतात, मीर सादिक किंवा व्यंकटप्पा यासारखे जे अधिकारी होते त्यांना सोबत घेतलेलं आपल्याला दिसत. तिसरे परकीय इतिहासकार आहेत थॉमस मुंड्रो त्यांच्या म्हणण्यानुसार एका बाजूला ब्रिटिश दुसऱ्या बाजूला स्थानिक राज्यकर्ते या सगळ्यांमध्ये स्थानिक जे काही गट होते जे पॉलिगट हे निर्णायकी घटक होते त्यांनी देशी राज्यकर्त्यांच्या देशी शासकांच्या बाजूने मत देण्याचा हे त्यांच्या बाजूने राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे म्हैसूर प्रशासनामध्ये खंडेराव, मीर सादिक, व्यंकटप्पा अशा सारखे अधिकारी हे वर्चस्व गाजू लागले. आणि याच्यातून खरं तर कुठल्याही राज्यकर्त्याचा किंवा असा राज्याचा जो काही महत्वाचा उत्पादनाचा स्रोत होता तो म्हणजे जमीन महसूल. तर आर्थिक संसाधन म्हैसूरची गोळा करताना या काळामध्ये टिपू सुलतान आणि इतर नंतरच्या काळातल्या राज्यकर्त्यांना सुद्धा जमीन आणि व्यापार याची सांगड घालावी लागली. तर या कालखंडामध्ये जमीन महसुलासाठी जे काही धोरणं होती ती धोरणं काही पद्धतीने जुनी होती परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आणि वेगवेगळी जमीन या ठिकाणी आपल्याला आलेली दिसून येते म्हणजे मापनासाठी. त्यामुळे प्रत्येक जमीन वेगवेगळी होती आणि प्रत्येक जमिनीचं माप किंवा मापन करण्याची पद्धत वेगवेगळी आपल्याला दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ जमिनीचीच वर्गवारी जर सांगायची तर इजारा जमीन, सिंचित जमीन, सुखी किंवा कोरडी जमीन आणि या सगळ्या जमिनी ज्या कसल्याला जायच्या त्या सगळ्या जमिनीचं भाडं सरकारकडे द्यायला याचं ते भाडंच एक महत्वाचा जमीन महसुलाचा स्रोत म्हणून उभा राहिलेला दिसतो. आणि यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची नियुक्ती अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केलेली आपल्याला दिसते. ह्या महसूलचा प्रांत सांभाळण्यासाठी अंमलदार की ज्याचं प्रमुख कामच महसुलातलं प्रशासन चालवणे आहे तर त्याची नियुक्ती करण्यात आली. आसमदार नावाची एक घटक होता त्याची नियुक्ती कशासाठी केली तर जमीन आणि त्याला जे भाडं देतं राज्यकर्त्यांना त्या संबंधात विविध वादविवाद होण्याची शक्यता गृहीत धरून तो वितंड किंवा तो वादविवाद सोडवण्यासाठी आसमदार या नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती
केली आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्यामध्ये दलाल सुद्धा एक महत्वाची भूमिका या मीर सादिक किंवा जे महाजन किंवा हा जो वर्ग आहे तो आणि सुलतान याच्यामध्ये भूमिका दलाल सुद्धा वठवतो. परंतु म्हैसूर प्रांताच्या संदर्भामध्ये या म्हैसूर प्रांताने सगळ्या बाबतीच्या सोबत म्हणजे जमीन आणि व्यापारी महसुलासोबत सुद्धा युद्धाला प्राथमिकता दिलेली असते. आणि प्रमुख शत्रू म्हणून ते हैदराबाद, इंग्रज आणि कर्नाटक आणि काही प्रमाणात मराठा साम्राज्याने सुद्धा बघत होते. आता टिपू सुलतान जो होता तो लोकनायक, इंग्रजांचा प्रतिकाराचा प्रतीक म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं होतं. परंतु तो स्वतःही व्यक्तिगत आयुष्यात धोरणीवर होता, त्यामुळे त्याला व्यापाराचं महत्व तो जाणून होता. आणि म्हणून व्यापाराच्या नियंत्रणासाठी आणि व्यापार हा पूर्णपणे राज्याच्या अखत्यारीत राहिल्यासाठी सुद्धा त्याने एक नवीन अधिकाऱ्याची निर्मिती केली होती, असूफ. असूफाची नियुक्ती व्यापार नियंत्रणासाठी केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर व्यापारी केंद्र उभं राहण्याचं असेल तर त्यासाठी एक वेगळं भांडवल उभं केलं गेलं पाहिजे. आणि ते भांडवल उभं करण्यासाठी प्रत्येक खाजगी जे काय जमीनदार होते त्यांनी राज्याला अंशदान द्यावं, की त्यांच्या उत्पन्नाच्या 35% अंशदान द्यावं आणि तेच भांडवल म्हणून त्याच्यातून व्यापारी केंद्र राहील असं धोरण टिपू सुलतानच्या कार्यकाळामध्ये. दुसरा जो मुद्दा आहे तो हैदराबादचा. तर हैदराबाद याच्यावर काय प्रत्यक्ष मुघल साम्राज्य डायरेक्ट राज्य करत नव्हतं. तर मुघल सम्राटाचा किंवा मुघल साम्राज्याचा जो हस्तक दख्खनमध्ये असायचा तो दख्खनचा कमिशनर असायचा, त्याच्याकडे जो सुभेदार त्याला म्हटलं जायचं, दख्खनचा सुभेदार, त्याच्याकडे हैदराबादची अतिरिक्त जबाबदारी किंवा हैदराबादचा प्रशासक म्हणून त्याला नियुक्त केलेली दिसते. आणि या सगळ्या प्रक्रियेतून हैदराबादचा सुद्धा एक विकास झालेला म्हणजे राज्य म्हणूनचा पूर्व इतिहास बघायचा तर तो हा एक इतिहास दिसतो. मुघलांच्या काळामध्ये निजाम असफ हा एक अधिकारी की जो हैदराबादमध्ये त्यांची सत्ता गाजवत होता 1713च्या काळात. नंतरच्या काळामध्ये जवळजवळ 1762 ते 1803 1803 या काळामध्ये हैदराबादमध्ये एक स्थिर राजकीय सत्ता आपल्याला आलेली दिसून येते. आता हैदराबादने सुद्धा युद्ध किंवा हैदराबाद या राज्याचा सुद्धा युद्ध आणि लष्कराच्या संदर्भातला दृष्टिकोन कसा होता. तर हैदराबाद जसं की म्हैसूर संस्थानाने त्या सगळ्या सैन्य आणि इतरांच्या देखभालीची एक स्वतंत्र स्वायत्त अशी व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी एक वेगळी नोकरशाही नेमलेली होती. परंतु इथे सैन्याची देखभाल ही सामंत जे होते जे अंशदान देत होते राजाकडे किंवा सुलतानाकडे, त्याच्याकडून जो एक नगदी भत्ता होता त्याच्यातून या सैन्याची देखभाल केली जायची. आणि या हैदराबादला सुद्धा मराठा, कर्नाटकचे नवाब आणि इंग्रज याचा धोका होता. त्यामुळे म्हैसूरपेक्षा हैदराबाद मधलं जे सैन्य होतं त्याच्यावर कमी महसूल द्यायचा. या तुलनेमध्ये हैदराबाद, म्हैसूर हे पुढेच असलेला. त्यामुळे युद्ध आणि लष्कर याला प्रायोरिटी दिली, परंतु म्हैसूरच्या तुलनेमध्ये कमी होती. इथला जो जमीन महसूल प्रणाली होती ती सुद्धा महत्वाची. जसं की ती जुनी जी होती ती किंवा म्हैसूरची जी होती ती टिपू आणि हैदराबाद टिपूने वेगळ्या प्रणाली विकसित केल्या, त्याचे अधिकार नाही. तसाच इथे नोकरशाही म्हैसूरमध्ये नेमलेली होती जी इथे नव्हती. इथे बरीचशी कामं जी होती हैदराबादमध्ये ती दलालांकरवी केलेली जायची. याच्यातून आणि त्यासाठी वेगवेगळे कर, भांडवलासाठी सुद्धा वेगवेगळे कर, जसं की जमीनदार देशपांडे यांनी जमीन महसूल भरावा आणि जवळजवळ संपत्तीचे 50% महसूल जमा भरावा असा एक करार मदार झालेला होता. पण तो कधी प्रत्यक्ष अस्तित्वात आला नाही, कारण कधी 50% महसूल जमा झालेला नाही. त्याच पद्धतीने या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पन्न येईल आणि महसूल गोळा होईल या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अधिकारांची निर्मिती करण्यात आली. जसं की अमील, की ज्याचं काम होतं मुळात सर्वेक्षण, या जमिनीचं सर्वेक्षण करावं लागेल, त्या अमीलला प्रांत अधिकारी असतो. जागीरदारामध्ये जागीरदारीची सिस्टम होती की जी वंश परंपरागत व्यवस्था होती की एखादी शेत जमीन एखाद्याला दिली, एखाद्या सैन्याला, सरदाराला वगैरे, तर ती पूर्व परंपरागत वंश परंपरागत त्याच्या मुलाकडे ती जात नाही. तर या जागीरदारी व्यवस्थेवर बंधनं आणून म्हैसूरने नोकरशाहीमध्ये त्याचे रूपांतर केले. परंतु हैदराबादमध्ये जागीरदारी व्यवस्था सुरूच नाही. त्याच पद्धतीने वेगवेगळे जे घटक होते, सामंत, सावकार वगैरे, वकील, हे सगळे संरक्षक म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली. पॅट्रन्स आणि त्याचे जे आश्रित होते ते वेगळे शेतकरी नेता.
यातला जो निजाम सामान्य आणि संरक्षकांनी भूमिका केली. वकील जो होता त्या वकिलाचं प्रमुख काम हे दलालीच करणं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवर जे स्थानिक सरदार आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा निजामाना अंशदान त्याच्या उत्पन्नाचं दिलं जायचं आणि त्याद्वारे ते जागीरदारीवर कब्जा मिळवण्यामध्ये यशस्वी होते. त्यामुळे या हैदराबादमध्ये सुद्धा जागीरदार हे त्यांच्या प्रत्येक प्लेयर हा त्याच्या स्वार्थापुरता विचार करताना आपल्याला दिसतो येतो. त्यामुळे हैदराबाद संस्थान हैदराबाद राज्यामधला जो काही निजाम होता किंवा हे जे काय सरदार होते त्यांनी दरबारी चौकटीच्या बाहेर स्वतःला बघितलं. त्यांनी कधी दरबारी जीवनशैलीचा अनुभव केला नाही की त्याची कॉपी केली. आणि हैदराबादमध्ये सुद्धा मग वेगवेगळ्या जे आर्थिक आणि लष्करी गटांचा उदय झाला. त्याचे नाव जर आपण घेतले तर सावकार, महाजन, सेनापती हे दिसतं. आणि या सगळ्यांचं म्हणजे सावकार, सेनापती, सेनापती या सगळ्यांचं हैदराबादच्या राजकारणात प्रचंड महत्त्व होतं की ज्यांनी वेगळ्या वित्तीय सेवा सुरू केल्या होत्या. वित्तीय समूह उभे राहिले म्हणजे ज्यामध्ये वित्तीय जाती त्याच्यामध्ये अग्रवाल, मारवाडी, अफगाण, अरब आणि या सगळ्यांची निजामाची किंवा राज्यकर्त्यांची या सगळ्यांचं एक बार्गेनिंग पॉवर आपल्याला दिसते. हैदराबादचा प्रशासकीय कारभार बघण्यासाठी दिवाणाची नियुक्ती केली झाली की ज्याला दफ्तरदार सुद्धा म्हटलं गेलं. परंतु हे सगळे दिवाण हे सगळे व्यक्तिगत स्वार्थ नजरेपुढे ठेवून खरं तर तो कारभार करत होते. परंतु त्याचा जो हैदराबादची निवृत्ती झाली. शीख धर्माचा जो काय किंवा शीख पंजाब प्रांताचा जो काय आहे त्याचा संपूर्ण अर्क जो आहे तो शीख धर्माच्या तत्वज्ञानावर आधारित आपल्याला दिसून येतो. आणि 15व्या-16व्या शतकामध्ये शीख धर्माचा उदय झाला की जे गुरु नानक होते ते गुरु नानकांनी या धर्माची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. गुरुवाणीतून त्यांनी उपदेश दिलेले आपल्याला दिसतात पंजाब आणि पंजाबच्या आसपासच्या प्रदेशामध्ये. परंतु गुरु नानक जाऊन 200 वर्षानंतर हा धर्म संघटितपणे मुघलांचा प्रतिकार करताना आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्यांमध्ये या शीख धर्मातले जे वेगवेगळे गुरु होते जसे की गुरु आनंद ज्यांनी गुरुमुखी लिपींचा निर्मिती केली, गुरु रामदास की ज्यांनी अमृतसर मंदिर जे होते त्याची आधारशिला रोवली, गुरु अर्जुन देव आदिग्रंथ लिहिला, गुरु हरिगोविंद जे सैन्य कला आणि युद्धनीतीमध्ये पारंगत होते आणि त्यांनी ती सगळ्या शिखांना शिकवली की ज्याच्यातून एक खालसा नावाचं एक लढाऊ संघटन उभे राहिलं. आणि त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंग नंतर एक महत्वाचा माणूस बंदा बैरागी उभा राहतो, या खालसाचं नेतृत्व करतो की जो बंदा बहादूर म्हणून सुद्धा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. त्याने जवळजवळ 8 वर्ष मुघलांच्या विरोधात लढा दिला आणि एक पुन्हा स्वतंत्र स्वायत्त पंजाब राष्ट्र राज्याच्या दृष्टीने उभारणीचे हे स्वतःचे इतिहास. परंतु त्यानंतर या बंदा बैरागींना पकडण्यात आला आणि 1715ला फाशी देण्यात आली. परंतु 1765 नंतर पंजाब हे शीख धर्मामुळे एक राजकीय शक्ती म्हणून उभा राहिला आणि त्याचं खरं नेतृत्व या शिखांच्या विद्याचं रणजित सिंग यांनी केलं. परंतु या सगळ्या शिखांच्या राजकारणाचं जो काही स्वरूप होतं ते प्रामुख्याने शीख धर्मगुरूंशी उपदेश हे सगळं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या सगळ्याचं जे धोरण होतं ते धर्मनिरपेक्षतेचं धोरण होतं. तर अशा पद्धतीने मैसूर, हैदराबाद आणि शिखांचं पंजाब हे एक स्वतंत्र राज्य 18व्या शतकात उदयाला येतात. इथे आपण थांबू. नमस्कार.